बातमी आहे मुंबईतल्या पावसाबाबतची। रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही वाहतूक मंदावली आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, धीम्या गतीने सुरू आहे, तर रस्ते वाहतुकीवर सुद्धा पावसाचा परिणाम झालेला आहे। रस्ते वाहतूक मंदावलेली आहे। एक्सप्रेसवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। तर सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर या रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाचा अखेर परिणाम झालेला दिसतोय। 10 ते 15 मिनिटं उशिरानं मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरू आहे, तर इकडे रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। रात्रभर मुंबई आणि उपनगरात पावसानं जोरदार बॅटिंग केली, तर आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी प्रत्येकजण घेताना दिसतोय, मात्र सध्या तरी वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला दिसतोय। रेल्वे वाहतूक मध्य आणि हार्बरची 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक मंदावली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता, मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झालेला दिसतोय आणि रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली दिसते पावसामुळे। मुंबईत काल रात्रीपासूनच आहे तो संततधार आहे ती पावसाची सुरू आहे आणि याचा फटका हा वाहतुकीवर बसलेला आहे। मुंबईतील वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आहे ती मंदावलेली आहे। रात्रीपासूनच संततधार आहे ती पावसाची सुरू आहे, त्यामुळे काही भागांमध्ये थोडंसं पाणी साचलेलं आहे, परंतु याचा फटका आहे तो आता वाहतुकीवर बसलेला आहे। याशिवाय रेल्वे वाहतूक देखील थोडीशी मंदावलेली आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक आहे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। याशिवाय पश्चिम मार्गावरील देखील वाहतूक आहे ती 10-15 मिनिटांनी उशिराने धावत आहे। त्यामुळे आज आपण बघितलं तर हवामान विभागाने आहे तो मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की कालपासूनच विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आहे, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि अशा स्थितीत मुंबईतील जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे, मंदावलेली आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आहे ती सकाळपासूनच मंदावलेली आहे। सकाळपासूनच मुंबईकर आहेत ते त्यांच्या कार्यालयात कामासाठी जात आहेत। अशा स्थितीत मुंबई पावसाची जी संततधार सुरू आहे, त्यामुळे सद्यस्थितीची चित्र आहे त्यामध्ये वाहतूक आहे ती पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली। याशिवाय रेल्वे वाहतूक देखील थोडीशी मंदावली आहे। अगदी बरोबर, रात्रीपासूनच्या पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर होताना दिसतोय। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी।